सरोवरापलीकडील लोणार. लेखक गिरीश देसाई. अभिवाचन नीता नाबर. लोणार म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते उल्कापातातून निर्माण झालेले विस्मयकारक सरोवर. सुमारे 6 लाख वर्षांपूर्वी एका प्रचंड अशनीच्या धडकेने या अद्भुत सरोवराची निर्मिती झाली. अशा प्रकारची केवळ 4 सरोवरं पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील अग्रगणी पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. संशोधनानिमित्ताने जगभरातील शास्त्रज्ञ इथे सातत्याने भेटी देत असतात. मराठवाडा म्हणजे संतांची पवित्र भूमी. अशा भागात लोणारचे सरोवर म्हणजे महाराष्ट्राच्या भाडी लावलेला टिळाच जणू. सुमारे 8 किलोमीटर अंडाकृती परिघाच्या विवरात 400 फूट खोलीचे 5 किलोमीटर परिघाचे सरोवर आहे. क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने यातील पाणी खारट आहे. सुमारे 200 फूट खोलीच्या विवरात काही झरे आढळतात. त्यामुळे हा परिसर 12ही महिने अनेकविध वृक्षवेलींनी बहरलेला असतो. तेथील दाट झाडी पाहून एखाद्या घनदाट अरण्यात गेल्याचा आभास होतो. विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे हे नुकतेच अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. बाभूळ, उंबर, जांभूळ, वड, मेडशिंग याचबरोबर अनेकविध औषधी वनस्पती इथे विपुल प्रमाणात आढळतात. अस्वल, चितळ, नीलगाय, कोल्हा, लांडगा, बिबट्या याचबरोबर 200हून अधिक प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. सरोवराव्यतिरिक्त देखील इथे भरपूर काही बघण्यासारखे आहे. इथल्या मंदिरांबद्दल लिहायचे झाले तर शब्द अपुरे पडतील. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली काही मंदिरे भग्नावस्थेत आहेत, परंतु अजूनही अनेक पुरातन मंदिरे सुस्थितीत आहेत. या भागावर मौर्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट अशा विविध साम्राज्यांनी राज्य केले. त्यामुळे त्या काळातील प्रभाव असलेली मंदिरे या परिसरात उभारण्यात आली. सरोवराभोवती असलेल्या मंदिरांवर हेमाडपंथी शैलीचा विशेष प्रभाव आढळतो. सरोवराचा उल्लेख स्कंद आणि पद्म पुराणात आढळतो. पुराणकाळात इथे लोणारासुराने सामान्य जनतेला त्रास देत उच्छाद मांडला होता. हे सरोवर त्याची लपण्याची जागा होती. सर्व देवतांनी विष्णूला साकडे घातले तेव्हा विष्णुदेवाने दैत्यसुदन रूपाने लोणारासुराचा वध केला. लोणारासुरावरून सरोवराला लोणार नाव मिळाले. इथल्या झोपलेला मारुती अथवा मोठा मारुती मंदिराच्या पार्श्वभूमीवर मी दिवाळी अंकासाठी एक विज्ञानकथा लिहिली होती. विवरापासून सुमारे 1.25 मैलावर हे मंदिर आहे. चुंबकीय गुणधर्माच्या खडकातून कोरलेली मारुतीची मूर्ती म्हणजे अद्भुत चमत्कार आहे. हा मारुती जागा झाला तर काय चमत्कार घडेल अशी कल्पना या विज्ञान कथेत केली आहे. कथेला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. परंतु या मंदिराचेच काय, परंतु लोणार सरोवराचे देखील आपण दर्शन घेतले नाही याची नेहमी खंत वाटत असे. विज्ञान आणि भटकंतीची आवड असल्याने लोणारचे आकर्षण पूर्वीपासून होते. परंतु 8-9 तासाच्या प्रवासाच्या विचाराने लोणारचे सरोवर मृगजळच राहत गेले. अमेरिकन नोकरीत मिळणाऱ्या टिचभर सुट्टीत लोणार बसवणे तर अशक्यच होते. अमेरिकेतून भारतात जाताना वेळापत्रक खचाखच भरलेले असते. बहुतेकांना 2-3 आठवड्यात 100 दिवस अनुभवायचे असतात. खाऊ गल्ल्या, नातेवाईक, मित्रमंडळी, कौटुंबिक कार्यक्रम, खरेदी यात सुट्टी कशी निघून जाते काही समजत नाही. त्यात अस्मादिकांना काही गड किल्ले पालथे घालायचे असतात. यंदाच्या भारत भेटीत लोणारला जायचेच अशी मनाशी पक्की खूणगाठ मारली. कथा लिहिताना त्या भागाचा सखोल अभ्यास केला होता. सरोवराला भोज्या म्हणून शिवून लगेच येणार नव्हतो. निवांतपणे विवराची परिक्रमा, जमेल तेवढ्या मंदिरांना भेटी, अभयारण्यात फेरफटका मारण्याचे ठरवले. चेरी ऑन टॉप म्हणून परतीच्या मार्गावरील सिंदखेड राजाला भेट देण्याचे ठरवले. राजमाता जिजाऊ यांचे हे जन्मस्थान. लोणार MTDCनं आरक्षणाच्या खात्रीसाठी MTDCला संपर्क केला. हो, मी इथला मॅनेजर दाभाडे बोलतोय. काय माहिती हवी आपल्याला? शासकीय कर्मचारी क्षणार्धात फोन उचलून आतिथ्यशील बोलतो हे पाहून अवाक झालो. आम्ही परवा लोणारला येणार आहोत. MTDCत राहण्यासाठी बुकिंग केले आहे, परंतु खात्री करण्यासाठी फोन केला. शिवाय तिथली हवा, व्यवस्था हे जरी इंटरनेटवरून समजत असले तरी प्रत्यक्ष विचारावे वाटले. मी फोनचा उद्देश सांगितला.
श्री दाभाडेंनी न कंटाळता सविस्तर माहिती दिली. या संवादामुळे आमचाही उत्साह वाढला. संगमवाडी या नवीनच झालेल्या खाजगी बस स्थानकावरून रात्री 9ची पुणे लोणार गाडी पकडली. सकाळी 5:30ला MTDC लोणारला उतरलो. निसर्गरम्य वातावरणातील ते विश्रामगृह कमालीचे अद्ययावत आढळले. स्वच्छता पदोपदी दिसून येत होती. कर्मचारी वर्ग हसतमुख आणि आदबशीर होता. तिथल्या ऑफिसमध्ये काही वाचनीय पुस्तके तसेच परिसराची माहितीपत्रके होती. मध्यम उंची, डोळ्यावर चष्मा, प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या दाभाडे साहेबांनी घरी येणाऱ्या पाहुण्यांचे करतो तसे स्वागत करून स्वतःची ओळख करून दिली. खोलीची चावी घेऊन स्थानापन्न झालो. खोलीत जरुरीच्या सर्व सुविधा होत्या. आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि हिरवळ होती. त्यावर अनेकविध पक्षी बागडत होते. मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खानपान व्यवस्था होती. त्याला लागून भलीमोठी गच्ची होती. तिथून विवर आणि सारा आसमंत डोळ्याचे पारणे फेडीत थक्क करणारा होता. दाट झाडी, आल्हाददायक हवा, 6 लाख वर्षांपूर्वीच्या उल्कापातातून निर्माण झालेले ते विवर पाहून अवाक झालो. MTDCतील मुक्काम एकदम घरगुती जाणवला. नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आपल्यासमोर बनवले जात होते. पदार्थ मोजकेच असले तरीही सकस आणि रुचकर होते. तिथला माळी, सफाई कर्मचारी, स्वयंपाकी अगदी घरचे असल्याप्रमाणे वागत होते. जवळपास नीलगायींचा मनसोक्त वावर होता. मोर बागडत होते. माझा शाळकरी गिरीप्रेमी मित्र श्रीपाद गोखले याला देखील लोणारला भेट देण्याची इच्छा होती. डोंगर भ्रमंतीच्या आवडीमुळे आमच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. पाठीवर सॅक घेऊन कित्येक किलोमीटर पदभ्रमंती करत आम्ही विवर आणि सरोवराचा पुरेपूर आस्वाद घेतला. विवराभोवती देखरेखीसाठी उभारलेले काही मनोरे आहेत. त्यावर शिडीने जाता येते. त्यावरून गोलाकृती सरोवर आणि त्याभोवतीचे अभयारण्य बघताना डोळ्याचे पारणे फिटते. एका अडगळीच्या पायवाटेने थोडेफार साहस करून विवरात उतरलो. सरोवराभोवती अनेक मंदिरे आहेत. काही उत्तम स्थितीत तर काही भग्नावस्थेत आहेत. बिबट्यांच्या वावरामुळे परिक्रमेचा काही भाग बंद केला आहे. पर्यटकांना निर्बंध नसलेल्या वाटेवरून सरोवराची परिक्रमा पूर्ण करायचे ठरवले. विवरात उतरल्याबरोबर गावदेवी कमळजा देवीचे दर्शन घेतले. मंदिर 5व्या शतकातील असून इथे नवरात्रीला 9 दिवस मोठी यात्रा भरते. मंदिराचा पुढील भाग हा पाण्यात होता. सरोवराला स्पर्श केला आणि धन्य झालो. पाणी किंचित खारट होते. मोर महादेव हे भग्नावस्थेतील मंदिर पाण्यात आहे. चालुक्य काळातील वाघ महादेव मंदिर हे बऱ्यापैकी स्थितीत आहे. इथे वाघांचा वावर असे. सरोवरातील पाणथळी भागावर विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे विहरत होते. त्यापुढे रामगया हे वैशिष्ट्यपूर्ण रामाचे मंदिर आहे. सामान्यतः रामाच्या मंदिरात सीतामाई, लक्ष्मण, हनुमान असतात. मात्र इथे केवळ रामाची मूर्ती आहे. याच्या 3 सावल्या पडतात. समोर हनुमंताचे मंदिर आहे. एक स्थानिक देवाला दिवाबत्ती करत होता. त्याने मंदिराची आणि आसपासच्या परिसराची माहिती दिली. मंदिराच्या गाभाऱ्यातील छतावरील देवदेवतांच्या कोरीव कामाकडे त्याने आमचे लक्ष वेधले. वाटेवरील काही झुडुपांना लहान फळे लागली होती. बोराच्या आकाराच्या एका रानफळातून शंकराच्या 3 पिंडी काढून दाखवल्या. वनवासात असताना क्षुधाशांतीसाठी प्रभू रामचंद्रांनी बाण मारून गोड पाण्याचा झरा निर्माण केला. सिंहगडावरील देवटाक्याप्रमाणे याचीही चव अमृतासम आहे. चोपडा महादेव मंदिराचे अवशेष इतस्ततः पसरलेले पाहून मनात कालवाकालव झाली. इथून विवराच्या वर येण्याचा मार्ग आहे. मार्गावर दगडी पायऱ्या बसवल्या आहेत. वाटेतील कुमारेश्वर मंदिर पाहून मेक्सिकोतील माया संस्कृतीच्या पिरॅमिड्सची आठवण झाली. अखेरची चढण संपताच गोमुख मंदिराचा परिसर लागतो. मंदिरासमोर एक कुंड असून त्यात बारमाही पाणी असते. शिल्पकृतींद्वारे सरोवर निर्मितीच्या आख्यायिकेचे चित्रण केले आहे. गोमुख मंदिरातून बाहेर पडल्यावर मुख्य रस्ता लागतो. तिथून रिक्षा करून गावाबाहेरील झोपलेल्या मारुती मंदिराकडे गेलो. 8व्या शतकातील चुंबकीय गुणधर्म असलेल्या या मूर्तीवर सुमारे 200 किलो शेंदूर होता. तो काढून याची स्थापना करण्यात आली. 9.25 फूट उंची आणि 4 फूट रुंदीच्या मूर्तीच्या उजव्या पायाखाली पृथ्वी
तर शेपटीखाली शनिदेव कोरलेले आहेत. मारुतीचे दर्शन घेतले. आपल्या विज्ञानकथेतील पार्श्वभूमी याची देही याची डोळा बघून कृतकृत्य झालो. स्थानिकांच्या मदतीने शासनाने इथला निसर्ग इतिहास जपला आहे. निजामाच्या आणि मोगलांच्या राजवटीने इस्लामचा इथे बऱ्यापैकी प्रभाव जाणवतो, परंतु स्थानिकांच्या वागण्यात कुठलाही राजकीय धार्मिक वैरभाव आढळला नाही. लोणार गावात असलेले दैत्यसूदन मंदिर म्हणजे हेमाडपंथी शैलीचा अप्रतिम नमुना आहे. इथे ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. हळेबीड, बेल्लूर किंवा खजुराहो मंदिराप्रमाणे इथली शिल्पकृती बघण्यासारखी आहे. मंदिराचे खांब, भिंती, छत आणि कोपरानकोपरा कोरीव शिल्पकृतींनी भरलेला आहे. काळ्या कभिन्न पाषाणातील विष्णूची मूर्ती तुम्हाला संमोहित करते. बाह्य भागावर अनेकविध देवी देवतांची, रासक्रीडा मुद्रांची अत्यंत कोरीव दगडी शिल्पे आहेत. काही वर्षांपूर्वी लोणार सरोवरातील पाणी अचानक गुलाबी रंगाचे झाले होते. काहींना हा दैवी चमत्कार वाटला. पाण्याची पातळी खालावल्यानंतर काही विशिष्ट जीवाणूंमुळे पाण्याने रंग बदलला, असे वैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिले. गावाच्या मध्यवस्तीत लिंबी बारव हे चालुक्य काळातील शिल्पकलांनी पुरेपूर भरलेले टाके दैन्यावस्थेत आढळले, परंतु अशा ऐतिहासिक वास्तूंची दशा बघवत नाही. MTDCच्या गच्चीतून सूर्यास्त बघणे हा एक वेगळाच अनुभव होता. विवराच्या दुसऱ्या टोकावरील घनदाट अरण्याच्या पार्श्वभूमीवर सूर्याचा लाल गोळा लुप्त होताना चमचमणाऱ्या ताऱ्यांना खेळण्यासाठी अंगण मोकळे करून देत असावा. उगवणारी चंद्रकोर सोबत चांदण्या नक्कीच लोणारच्या सरोवरात आपले प्रतिबिंब न्याहाळत असाव्यात. इथून SD स्टँडला जायला रिक्षा मिळू शकेल का? तिथल्या कर्मचाऱ्याला प्रश्न विचारला. रिक्षा कशाला, तुमची हरकत नसेल तर मीच सोडतो. मागून येणाऱ्या दाभाडे साहेबांनी हसत हसत उत्तर दिले. मी आणि श्रीपाद आश्चर्यचकित झालो. आमची सोय झाली, पण दाभाडे साहेबांच्या मोठ्या मनाचा अनुभव आला. स्टँडवर सोडताना त्यांना समजले की पुण्याला न जाता आम्ही सिंदखेड राजाला जाणार आहोत. मग तातडीने दाभाडे साहेबांनी आम्हाला 50 किलोमीटर अंतरावरील सिंदखेड राजाला सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्या तासाभराच्या प्रवासात या MTDCच्या मॅनेजरचा इत्थंभूत प्रवास ऐकला. तरुणपणी पडलेली कौटुंबिक जबाबदारी, दुर्गम ठिकाणी होणाऱ्या बदल्यांमुळे कुटुंबाची होणारी गैरसोय, गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी करावा लागणारा सामना, हे सारे ऐकताना दाभाडे साहेबांचे कौतुक वाटले. महाराष्ट्र पर्यटन खाते आणि इथल्या निसर्गाविषयीची तळमळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत होती. मी जगभरातील अनेक प्रकारच्या हॉटेल्समध्ये राहिलो, पर्यटन संस्था पाहिल्या, परंतु महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा एक अधिकारी इतका आतिथ्यशील असू शकतो हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. त्यांचे पिताश्री लखुजी जाधव यांचे मंदिर पाहिले. हे सर्व पाहताना अभिमानाने ऊर दाटून येत होता. गावातच एक वस्तुसंग्रहालय असून त्यात पूर्वीच्या काळातील मूर्ती ठेवल्या आहेत. एक प्रचंड मोठे सरोवर आहे. शंकराचे देखणे मंदिर आहे, परंतु काही प्राचीन दगडी स्तंभ, कोरीव काम, देवदेविकांच्या मूर्त्या भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित स्थितीत पाहून वाईट वाटले. नंतर अशाच कलाकृती मातीमोल किमतीत परदेशातील वस्तुसंग्रहालयांना विकल्या जातात. पुरातत्व खाते जमेल तसे काम करीत आहे, परंतु तुर्कस्तानप्रमाणे आपणही पुरातन वारसा जपला पाहिजे. उत्खनन, वस्तुसंग्रहालय यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी शासनाने याबाबतचे अनुदान वाढवले पाहिजे. मिळेल त्या गाडीने जालना आणि त्यापुढे छत्रपती संभाजीनगर मार्गाने पुण्यनगरीत आलो. लोणारचे सरोवर, विवर, तिथली देवळं, सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे जन्मस्थान कॅमेऱ्यात आणि मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवले. मात्र याचबरोबर MTDC लोणार इथे मिळालेली वागणूक, खास करून श्री दाभाडे यांनी केलेला पाहुणचार कुठल्याही कॅमेऱ्यात बंद करता येणार नाही. महाराष्ट्रात भटकंती करण्यासाठी विविध प्रकारच्या ठिकाणांना तोटा नाही. धन्यवाद. लेखक गिरीश देसाई. अभिवाचन नीता नाबर.